आजकाल रिसायकलिंगचा खूप गाजावाजा असतो. प्रत्येक वस्तू रिसायकल करायची असं सगळेजण सांगत असतात आणि ते बरोबरही आहे. मला ते अगदी पूर्णपणे पटतं. कारण एखादी वस्तू जर आपल्याला चांगल्या परिस्थितीत असेल पण ती ज्या मूळ स्वरूपात आहे त्या स्वरूपात आपण वापरू शकत नाही आहोत, पण त्याचा आपण वेगळा उपयोग करू शकतो ना. म्हणून त्याचं रिसायकलिंग म्हणजे पुनर्वापर करायचा. तर ते मी माझ्या घरातसुद्धा नेहमी नियमितपणे करते. आमच्या घरात कुठलीही वस्तू शक्यतो वाया जाऊ नये याची मी काळजी घेते. तर आता मी करणार आहे या कापडाचं एक मी बटवा तयार करणार आहे. हा माझा एक कुर्ता होता. चांगलं सिल्कचं कापड होतं आणि रंग असा थोडासा मी फ्लुरोसंट ग्रीन असा घेतला होता. शक्यतो असे रंग आपण वापरत नाही कपड्यांसाठी, पण त्यावेळी मला तो आवडला, चांगला वाटत होता तो, म्हणून मी घेतला होता. तर त्याच्यानंतर काय झालं की त्याचं जरा स्वरूप बदललं आणि मग मला असं लक्षात आलं की तो मी त्या स्वरूपात वापरू शकत नाही आहे. म्हणून मग ठरवलं, पण कापड तर चांगलं होतं. अक्षरशः मी फक्त एकदाच वापरलेलं आणि चांगलं कापड तुम्ही बघता आहात, चांगलं कापड होतं. आता हे या अशा रेघा आहेत तशा रेघा पण नव्हत्या, प्लेन असं कापड होतं. रंग पण थोडासा आणखीन डार्क होता, म्हणजे पॅरेट ग्रीन म्हणतो ना तसा रंग होता. पण त्याचं फारच स्वरूपच बदलून गेलं. त्यामुळे मी ठरवलं की त्याचा आता कुर्ता या स्वरूपात न वापरता त्याचा वेगळा काहीतरी उपयोग करूया. तर त्याच्यासाठी मी काय केलं, त्याचा जो वरचा भाग आहे, बाही आणि गळा वगैरे, तो असा कापला आहे. तर आज मी करणार आहे, हा जो कपडा आहे त्याचं मी कापून एक छानसा बटवा तयार करणार आहे. जो बटवा आपण एक फॅशन म्हणून वापरला जातो. किंवा पूर्वीच्या काही पर्सेस वगैरे फारशा नसायच्या, तर पूर्वीच्या बायका नेहमी हमखास असे बटवे वगैरे वापरायचा. अजूनही पुण्याला बरेचदा मी बघते की मोत्याचे दागिने वगैरे जेव्हा आपण विकत घेतो तर ते घेताना ते लोक आपल्याला अशा पेट्या किंवा बॉक्सेस वगैरे देत नाहीत, तर असे कापडी बटवे तयार केलेले असतात. छान असतात असे आकर्षक रंग, आकर्षक कापडाचे, आणि ते लहान मोठे बटवे तयार करून त्याच्यात ते मोत्याचे वगैरे दागिने आपल्याला मिळतात आणि ते दिसायला पण खूप चांगलं वाटतं, वापरायला पण चांगलं आहे, कारण ते ठेवायला सुरक्षित असतं. बटवा म्हणजे कसं असतो, खालून गोलाकार असतो आणि त्याचं वरचं जे तोंड असतं, वरचा जो भाग असतो तो त्याच्यामध्ये आपण एक दोरी म्हणजे असं काहीतरी ओवायची आणि ती ओढून घ्यायची, म्हणजे ते तोंड असं बंद होतं. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेल्क्रो किंवा चेन असल्या काही वस्तू वापरायला लागत नाहीत. म्हणजे अगदी आपल्या घरी असलेल्या अवेलेबल असलेल्या सामानात आपण तो बटवा तयार करू शकतो. तर तसा मी बटवा आता तयार करणार आहे. माझ्याकडे हे कापड आहे. तर हे कापड म्हणजे माझा आधीचा एक कुर्ता होता सिल्क कापड आहे हे, आणि त्याचा रंग होता फ्लुरोसंट ग्रीन होता. आणि त्याच्यावर या आता अशा ज्या रेघा दिसत आहेत त्या आधी तसं काही नव्हतं, तर त्याचं स्वरूप बदललं. म्हणजे जो मी मूळ हा कुर्ता घेतलेला होता तो वेगळ्या स्वरूपाचा होता, आणि आता त्याचं जेव्हा नवीन स्वरूप असं झालं की जे मी वापरू शकणार नाही. पण कापड तर सुरेखच आहे. हे बघा, मी जेमतेम एकदा वापरलेला आहे. हा सिल्कचं नवं कोरं कापड आहे, तर मला ते फेकून द्यावं असं काही वाटलं नाही. म्हणलं आपण याचा काहीतरी चांगला उपयोग करूया, म्हणून आता मी ठरवलं आहे की त्याचा आपण बटवा तयार करायचा. बटवा हा नेहमी त्याचं स्वरूप असं असतं की खालून गोलाकार असतो तो, आणि वर त्याचं तोंड असं बंद झालेलं असतं. असा आकार असतो त्याचा, आणि तसंच मी करणार आहे. आणि आपल्याला पाहिजे तसं लहान मोठा असं आपल्याला करता येतं. तर मी आता हे माझं जे कापड आहे ते आधी आपल्याला पाहिजे तसं कापून घेते आणि मग आपण
त्याला बटव्याचा आकार देऊया. आणि तो बटवा शिवताना मी त्याला हे अस्तर लावणार आहे. हे सुद्धा कापड मी आधी कुठला कपडा शिवलेला होता त्याच्यातलं उरलेलं थोडंसं कापड आहे, पण असं सलग मला कापड मिळालेलं आहे ते. तर त्यामुळे मी ठरवलं की आता हे मी अस्तर म्हणून वापरते बटव्यासाठी. चांगलं दिसेल ना, म्हणजे हा डार्क फ्लुरोसेंट ग्रीन कलर आहे, तर त्याला हा असा थोडासा ऑफ व्हाईट कलरचं कापड चांगलं दिसेल. पण आपल्याला पाहिजे ते पांढरं शुभ्र कापडसुद्धा वापरू शकतो, किंवा मॅचिंग कापड जर असेल ग्रीन कलरचं तर ते आणखीन छान दिसतं खरं म्हणजे. पण आत्ता माझ्याकडे हे कापड आहे तर ते मी वापरणार आहे. तर आधी मी कापून घेते. हे इथनं साईडला जे शिवणी आहे आणि हा खिसा वगैरे, तर ते मी सगळं आधी कापून घेते नीट. आणि व्यवस्थित त्याचा आकार मात्र तसाच ठेवायला पाहिजे आपल्याला, कारण वेडावाकडा जर आकार असेल तर आपल्याला त्या बटव्याचा आकार देताना सुद्धा मग ते त्रासदायक होतं. आता हे इकडनं असं ओपनच आहे खाली असं, त्यामुळे फक्त इथपासून इथपर्यंतच मला कापायचं आहे. कापताना काळजी घ्यायची की आपली कात्री नेहमी सरळ रेषेतच जायला पाहिजे. वेडंवाकडं कापलं तर आपलं कापड जे आहे थोडंफार ते वाया जाण्याची शक्यता असते. तर आपण आधीच आपलं जे कापड आहे, जे कपडा जो आहे जो आपल्याला आता वापरता येत नाही आहे, त्याचा आपण हा पुनर्वापर करतो आहे की नाही. तर मग ते जे अवेलेबल कापड आहे ते आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येईल असं बघायचं. त्यामुळे कापताना त्याला थोडीशी आपण काळजी घ्यायची की त्याचा आकार व्यवस्थित राहिला पाहिजे, वेडंवाकडं कापायचं नाही. त्याच्यासाठी चांगली अशा पद्धतीची कात्री वापरायची. नंतर आता मला साहित्य जे दाखवते तुम्हाला, हे मेजरमेंटसाठी टेप आहे आणि हे मार्किंगसाठी हे चॉक्स आहेत. एवढंच सामान लागतं. आणि आता खालून गोलाकार करायचा असेल तर तुम्हाला अगदी गोलाकार करायचा नसेल तर दोन साईडने फक्त असं तिरकं कापून तसाही आकार करता येतो. किंवा अगदी खूप तुम्हाला राऊंड शेप हवा असेल तर मी काय करते, अशी एक प्लेट घेतली आहे मी आणि त्याच्याने मी तो राऊंड शेप बनवणार आहे. आणि मग वरचा आपण आकार स्ट्रेट घ्यायचा आहे. म्हणजे असा तिरका दिसायला जरी तो बटवा तिरका दिसणार आहे, म्हणजे खाली असा राऊंड शेप आणि वर असा तिरका, पण म्हणून आपल्याला कापड तिरकं नाही कापायचं आहे. तर कापड सरळ रेषेतच कापायचं आहे. आणि त्याच्यात मध्ये आपण जेव्हा मधल्या वरच्या पट्टीमध्ये आपण ही जेव्हा अशा पद्धतीची दोरी किंवा असं ओऊ कापड आणि ओढून घेऊ, त्याच्यानंतर मग तो आकार असा वरच्या बाजूला असा तिरका होणार आहे. तर पण आपण जेव्हा शिवणार आहोत बटवा तेव्हा सरळ रेषेतच शिवायचं. तर आता या बटव्यासाठी जे मी वापरणार असलेलं साहित्य तुम्हाला परत एकदा दाखवते. हे कापड आहे जे माझा आधीचा एक कुर्ता होता, तो मी आता कापलेला आहे अशा पद्धतीने. तर तो मी वापरणार आहे. त्याच्यासाठी मला एक अस्तराचं कापड पाहिजे, कारण अस्तर जर लावलं नाही ना तर तो बटवा असा विसविशीत दिसतो आणि वापरायला सुद्धा चांगला नाही राहत. आणि त्याच्यात जर आपण काही वस्तू ठेवली, एखादी समजा मोबाईल ठेवला किंवा काही किल्ल्या ठेवल्या, तर कदाचित ते कापड फाटण्याची शक्यता असते. म्हणून त्याला अस्तर मात्र नीट लावायचं, कारण त्याचा आकारसुद्धा अस्तरामुळे आणखीन चांगला व्यवस्थित दिसतो. तर हे अस्तराचं कापड मी वापरणार आहे. ते सुद्धा अर्थातच मी नवीन विकत नाही आणलेलं. मी आधी जो कपडा शिवला होता त्याच्यातलं उरलेलं हे कापड मी अस्तरासाठी वापरते आहे. नंतर हे चॉक्स मार्किंगसाठी आपल्याला लागतात. कापडावर मार्किंगसाठी हे असे वेगवेगळ्या प्रकारचे चॉक्स मिळतात, तर ते मी वापरणार आहे. हे मेजरिंग टेप वापरायची आणि एक चांगली कात्री पाहिजे. कात्री घेताना तुम्ही नेहमी काळजी घ्या की कात्रीची धार चांगली असायला पाहिजे, कारण जर कात्रीची धार चांगली नसेल तर कापड नीट कापलं जात नाही आणि सरळ रेषेत कापलं जात नाही. आणि मग त्याचा आकार बिघडला की आयदर ते
मग शिवणीतून आपल्याला ते ॲडजस्ट करायला लागतं आणि बरंचसं कापड वाया जातं. तर कापड वाया जाऊन द्यायचं नसेल तर कात्री आणि हे मार्किंग वगैरे हे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे. तर आता आपण त्याचं आखणी करून घेऊया. तर हे कापड मी आता असं कापलेलं आहे. अशा पद्धतीने त्याचे 2 भाग केले. तर याचं मी काय करणार आहे, एक मोठा बटवा शिवणार आहे आणि आणखीन त्याचे असे थोडेसे 2 तशाच पद्धतीचे त्याच्यापेक्षा लहान असे बटवे शिवायचा असा माझा विचार आहे. तर कारण हे कापड आहे तेवढं माझ्याकडे जास्त, तर असे 2-3 बटवे मला शिवता येणार आहे. तर हे असं कापड मी आधी कापून घेतलं व्यवस्थित. कापताना नेहमी सरळ रेषेत आपली कात्री आहे की नाही याचं सावकाश कापलं, घाईघाई करायची नाही, म्हणजे मग व्यवस्थित कापलं जातं. तर हे आता माझं असं कापड आलं असं. तर ते मी आता उलटी बाजू घेते, त्याची अशी उलटी बाजू घेते आणि आता मी त्याच्यावर माझा बटवा कापायला सुरुवात करते. तर आता बटवा जेव्हा कापणार आहे मी, तर बटव्याला असं 2 भाग असणार आहेत की नाही, असा एकच भाग नाही आहे, पुढचा आणि मागचा भाग असणार आहे. म्हणून मी काय करते, हा आधी फोल्ड करून घेते उलट्या बाजूने, कारण मार्किंग आपलं जे आहे ते आपलं बाहेरच्या भागात दिसायला नको. अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलं आधी. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता मला राऊंड शेप बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी ही अशी एक म्हणजे प्लेट वापरते आहे. तर मग मी आता त्याचा असा राऊंड शेप करते. आणि राऊंड शेप करताना पूर्ण सर्कल नाही करायचं आहे आपल्याला, हाफ सर्कलच्याही खाली, कारण आपल्याला फक्त बेस त्याचा जो आहे तळ तोच फक्त आपल्याला राऊंड करायचा आहे आणि वरचा भाग आपल्याला स्ट्रेट लाईनमध्येच करायचा आहे. त्यामुळे हे आता हाफ सर्कल आहे ना, हे पूर्ण सर्कल आहे, हा इथपर्यंत हाफ आहे. तर एवढंसुद्धा मला नाही करायचं आहे, एवढाच भाग साधारण मी करणार आहे. असं मी तो आखून घेते आता व्यवस्थित. चॉक माझा दुसरा रंग वापरते. आता हा व्यवस्थित आहे. साधारण दोन्हीकडे एकसारखं येईल असं बघून अशा पद्धतीने मी खालच्या बाजूला हाफ सर्कल करून घेतलं असं. ठीक आहे. आता हे जे सर्कल आहे ते असे दोन्ही जर पॉईंट्स मी बघितले तर 9 इंच आहे ते. तर मग 9 इंचला प्रपोर्शनेट असं मी साधारण तेवढंच वरचा भाग घेते. कारण तळ खूप मोठा आणि वरचा भाग खूप लहान असेल तर ते विसंगत दिसतं, किंवा उलटं की वरचा भाग खूप मोठा आणि खालचा तळ अगदी लहान, ते पण चांगलं नाही दिसत. त्यामुळे प्रपोर्शनचं मात्र आपण थोडंसं लक्ष ठेवायचं. आता हे मी जे 9 इंच घेते आहे तर ते 9 इंच राहणार नाही आहे, होणार नाही आहे, कारण त्याच्यात दुमड येणार आहे. आपण त्याच्यावर ते हे जे स्ट्रिंग किंवा काय नाडी जी ओवायची आहे आपल्याला, तर ती ओवण्यासाठी आपण पट्टी तयार करणार आहोत वरच्या बाजूला. तर ती साधारण 1.5 इंचापर्यंत येईल, अशी इथपर्यंत येईल. आत्ता मी एवढं कापड घेणार आहे, उंची त्याची 9 इंच. तसंच या साईडला पण मी तसंच घेते. 9 इंच प्रपोर्शनचं नेहमी लक्षात ठेवायचं की आपलं वरचं जे भाग आहे किंवा त्याचा तळाचा भाग आहे त्याचं प्रपोर्शन आपल्याला नेहमी व्यवस्थित ठेवायला लागतं. नाही तर आपण कितीही चांगलं कापड वापरलं, कितीही चांगल्या पद्धतीने शिवलं तरी त्याचा उपयोग होत नाही, कारण ते दिसायला चांगलं नाही दिसत आणि वापरायला पण ते चांगलं नाही. आता हे 9 इंच झालं आणि त्याच्यात 1.5 इंचाचं मला मार्किंग करायचं आहे, कारण मी तेवढी पट्टी दुमडणार आहे याची अशा पद्धतीने.
बरोबर. आता ते मी पट्टीने आखून घेते असं. आधी मी इथे असं पॉईंट मार्क करून घेते, म्हणजे एकसारख्या याच्यातून मला येईल ते. असं इथून मी पॉईंट मार्क करून घेतलं आणि मग इथपासून मला ती हाईट घ्यायची आहे 9 इंच. इथं मी घेते अशी 9 इंच मी घेतली. बरोबर. असे घेतले. आता हे मी मार्किंग एका बाजूला केलं आहे, पण तुमच्या लक्षात असेल की आपण हे कापड दुमडलेलं आहे आणि हे असं दुमडलेलं असतानाच ते कापड कापायचं, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू एकसारख्या मिळतील. तर आता मी हे कापून घेते आधी. हे खरं मी आत्ता हे मधोमध सगळं मार्किंग केलेलं आहे हे दाखवण्यासाठी म्हणून, पण नॉर्मली आपण इतकं कापड वाया नाही घालवायचं. एका साईडला जर आपण हे मार्किंग केलं की आपल्याला इकडचं आणखीन कापड एक सलग आपल्याला मिळतं. आता हे कसं झालं, हे दोन्ही बाजूला पण ह्याचा मला उपयोग करता येणार आहे. मला ती वर जी नाडी तयार करायची आहे ओवण्यासाठी, त्याचा मी वापर करणार आहे याच कापडाचा, म्हणजे मॅचिंग होईल. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचे गोंडे तयार करता येतात, रेशमाचे गोंडे असतात किंवा मोती लावून वगैरे सुद्धा असं बरंच काय काय करता येतं. ते प्रत्येकाकडे काय असेल त्याच्याप्रमाणे करता येतं. तर असं मी या 2 साईडचं हे कापून घेतलं आधी. आता मी ते आता हे इथे माझं मार्किंग आहे की नाही, बरोबर मी त्या सरळ रेषेत ते कापून घेते. अशा पद्धतीने आता या दोन्ही बाजूचं मला हे सगळं राऊंड शेप कापायचं आणि ही बाजू एक कापायची मला. आता मी एक आधी बाजू कापून घेते. मी शक्यतो रेघेवर कात्रीने कापत नाही, रेघेच्या बाहेरच्या बाजूला कापते, म्हणजे दोन्ही साईडला मला ते एक मार्किंग राहतं रेफरन्ससाठी. म्हणून ही माझी पद्धत आहे, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता, पण मी अशा या दोन्ही रेघा माझ्या रेफरन्ससाठी राहाव्यात म्हणून रेघेवरून कापत नाही, रेघेच्या बाहेरून कापते नेहमी. आता हा मला राऊंड शेप कापायचा आहे. तो कापताना काळजीपूर्वक कापायला पाहिजे ना, त्याचा आकार बिघडला की मग ते चांगलं नाही दिसणार. व्यवस्थित असा छान शेप व्हायला पाहिजे आपल्याला, म्हणजे मग तो दिसायला चांगला दिसेल तो बटवा. अशा पद्धतीने माझा झालेला आहे. आता हा बटवा एवढाच होणार आहे. त्याच्यात मी आता हे असं ही बाहेरची बाजू आहे ना, ती मी आता अशी दुमडणार आहे एक करून, आणि ही अशी डबल. वरची पहिली दुमड कमी घ्यायची आणि पुढची दुमड थोडीशी जास्त घ्यायची, रुंद घ्यायची, कारण आपल्याला त्याच्यातून एक नाडी स्ट्रिंग म्हणतात त्याला, तशी ओवायची आहे, म्हणून ती थोडीशी आपण जास्त घ्यायची. पहिली दुमड जी आहे ती अशी थोडीशी छोटीशी घ्यायची, एक अर्धा इंचाची वगैरे एवढीच, आणि मग पुढची जी आहे ती थोडीशी मोठी घ्यायची, रुंद घ्यायची. आणि मग या साईडने असं हे आता काय सोपं आहे, फक्त इथनं अशा शिवणी आपण घालायच्या व्यवस्थित. त्याला पिको मी करणार आहे. आता हे झालं आपलं मूळ याचं. त्याला अस्तर पण आपल्याला करायचं आहे ना, विसरायचं नाही. तर ह्या अस्तराचं कापड मी करताना ते आखायची वगैरे मला काही गरज नाही आहे. मी काय करणार आहे, हे असं अस्तराचं कापड ठेवणार आहे. ते सुद्धा डबल पाहिजे ना आपल्याला, कारण 2 बाजूला आपल्याला व्यवस्थित असा बटव्याला हे करायचं आहे ना. आता असं आहे ना, आता हे जे मी कापलेलं आहे
तेच मी याच्यावर ठेवते आणि साईडनी कापून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर असंच कापू शकता, पण मी मार्किंग करून घेते, कारण कापताना कदाचित याच्यावर कात्री वगैरे गेली तर कापड आपलं फाटायचं. मी असं आखून घेते याच्यावरच, असं साधारण. ते खूप हे करायची गरज नाही आहे अस्तराला, पण अस्तर त्याच साईजचं बरोबर आणि त्याच आकाराचं कापलेलं असायला पाहिजे. नाही तर मग ते आतमध्ये असल्यावर दिसत तर नाही, पण मग ते वापरताना कळतं. जर लहान अस्तर असेल तर समजा इथपर्यंतच अस्तर असेल तर एवढा भाग असा सगळा मोकळा दिसणार आणि फक्त इथेच अस्तर येईल. त्यामुळे अस्तर आपण शिवताना ती काळजी घ्यायला पाहिजे की त्याचा पण आकार मूळ कापडाच्या एक्झॅक्ट बरोबर असायला पाहिजे. आता असं मी कापून घेतलं आहे, आखून घेतलं आहे. आता मी कापते, रेघेच्या बाहेरून कापते मी. आणि ते रेघ मला शिवणीसाठी रेफरन्स म्हणून उपयोगी पडते, असं मी हे करून घेतलं आहे. ठीक आहे. या इथे आहे ना आपलं, ही रेघ इथपर्यंत आहे आणि ही इथपर्यंत आहे. लक्षात ठेवायचं कापताना. ठीक आहे. आता हा जो खालचा भाग आहे, कापड जरा नीट ठेवते. आता हे आणखीन पण काही ठिकाणी मला वापरता येणार आहे. एवढं मोठं कापड मला मिळालेलं आहे, उरलेलं कापड आहे, पण त्याचा मला चांगला उपयोग होणार आहे. तर आता मी हे इकडनं कापते. थोडंसं कमी जास्त झालं तर ते शिवणीमध्ये आपलं जातं, त्यामुळे एवढी काळजी करायची गरज नाही आहे. पण शक्यतो व्यवस्थित कापायचं. हे अशा पद्धतीने मी कापलं आहे आणि हे असतं कापड. आता हे शिवताना कसं शिवायचं आहे मला, तर यालाच जोडायचं नाही ते अस्तर, म्हणजे असं याला असं नाही करायचं. हे दोन्ही सेपरेट शिवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता मी ते कसं शिवायचं ते मी दाखवते. दाखवते आहे तो अगदी साधा आहे, सिंपल एकदम. तर विविध प्रकाराने आपल्याला बटवा शिवता येतो. तर हा मी फक्त असा एकच कापड असा घेऊन असा कापलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तो थोडासा पसरट हवा असेल तर तसा तुम्ही करता येतं. काही वेळेला लोकांना काय करतात की अशा हे वरचं जे कापड असतं, तळाच्या वरचं जे कापड आहे ते आणखीन रुंद घ्यायचं, जास्त मोठं घ्यायचं आणि त्याच्यात अशा प्लेट्स घ्यायच्या अशा. तसंही चांगला दिसतो, तसं पण मी तुम्हाला दाखवेन शिवून. अशा पद्धतीने ते असं मध्ये शिवून घ्यायचं, म्हणजे तो बटवा जेव्हा असा दिसतो तेव्हा या अशा त्याच्या हे दिसतात प्लेट्स. तर आणि आणखीन पण विविध प्रकाराने बटवा शिवता येतो. हा मी एक प्रकार दाखवते आहे. आणखीन लहान मोठे अनेक प्रकाराने बटवा शिवता येतो. तर आता आपण हा बटवा कसा करायचा, कसा शिवायचा ते बघूया. सिंपल साधा असा बटवा शिवून दाखवते. त्याच्यासाठी मी हा दोरा वापरते आहे, कारण माझ्याकडे मॅचिंग असा ग्रीन कलरचा वगैरे असा दोरा नव्हता. तर काही हरकत नाही, पांढरा दोरासुद्धा एवढा काही वाईट दिसत नाही, पण मॅचिंग असेल तर आणखीन चांगलं दिसलं असतं. पण मी आता सध्या करूया. तर त्याच्यासाठी मी पांढरा दोरा वापरते, ते असा मॅचिंग दोरा नाही आहे माझ्याकडे म्हणून. तर त्याच्यासाठी मग काय करणार आहे, मी आधी हे या सगळ्या बाजू शिवून घेणार या कापडाच्या.
नंतर अस्तराच्या कापडाचा बाजू सगळं पूर्ण शिवून घेणार. वरची बाजू अर्थात उघडी ठेवायची, ओपन ठेवायची आणि फक्त दुमडून घ्यायची आणि मग ती या शिवलेल्या बटव्यामध्ये इन्सर्ट करायची. तर ते कसं करायचं ते मी दाखवते. बटवा शिवायला सुरुवात करूया. अगदी सोपं आहे, पण जरा व्यवस्थित काळजीपूर्वक शिवलं की चांगलं दिसतं. तर शिवताना नेहमी लक्षात ठेवायचं, 2 कापडं आपण एकत्र शिवत असताना त्याची सगळी टोकं आपण एकत्र जुळलेली आहेत की नाही याची खात्री करून घ्यायची. नंतर आता मी एक त्याची सरळ टीप घालते. आता इथपर्यंत आलं आहे. आता आपल्याला राऊंड शेप करायचा आहे. खाली आपला राऊंड शेप आहे ना, तर आता इकडनं आपल्याला असं तिरकं घ्यायचं आहे, असं वळवून. अगदी कडेने मी शिवते आहे, कारण मला तो कापडाचा जो मी कापलेला पूर्ण भाग आहे तेवढा पूर्ण मला माझा बटवा यायला पाहिजे, म्हणून मी अगदी कडेने शिवते आहे. तर तुम्हाला जसं पाहिजे असेल, तुम्हाला किती साईडला जागा ठेवायची वगैरे तसं मार्किंग करून घ्यायचं आणि मग शिवायचं, म्हणजे मग एकसारखं येतं. नाहीतर एका बाजूला कमी एका बाजूला जास्त असं होतं आणि मग ते विसंगत दिसतं. त्या जे काय आपण कपडा किंवा जी काही वस्तू शिवली असेल त्याचा बॅलन्स जातो त्याच्यात. त्यामुळे दोन्ही साईडला एकसारखी अंतर ठेवून शिवणी घातलेलं असणं हे फार महत्त्वाचं आहे. कपडा किंवा वस्तू जे काय तुम्ही शिवताय ते चांगलं होण्याच्या दृष्टीने. अशा पद्धतीने मी हा एक माझा बटव्याचा बाहेरचा भाग शिवून घेतला आहे. तो आपण उलटा करायचा आणि मग त्याच्यामध्ये आत अस्तर घालायचं आहे. ठीक आहे. तर अस्तर पण मी असंच शिवून घेणार आहे आणि मग हे वरची बाजू अशी दुमडून घेणार, दुमडून, आणि त्याची नेफापट्टी म्हणतात ना तसं नेफापट्टी बनवणार आहे. आणि दोन्ही साईडला ती त्यातला कापून किंवा ही आता शिवण जी आहे ती उसवीन, तर ती, कारण मला मोकळं पाहिजे, कारण त्याच्यातून मला ती नाडी ओवायची आहे. स्ट्रिंग जी आहे आपल्याला बटवा बंद करण्यासाठी आपण वापरणार आहोत, तर ती मला याच्यातून ओवायची, ती अशी पूर्ण राऊंड मला ओवायची आहे. त्यामुळे मला दोन्ही साईडला हे असं, ह्या दोन्ही साईड मला अशा बंद नको आहेत, त्या मी आता ओपन करणार आणि तसं शिवणार आहे. अशा पद्धतीने मी हे दोन्ही भाग जे बटव्याचे आहेत ते दोन्ही भाग मी शिवून घेतलेले आहेत. आणि काय केलं, हा भाग सुलटा करून घेतला, जो दर्शनी आहे तो भाग मी असा, त्याच्या शिवणी आतमध्ये जातील अशा पद्धतीने तो सुलटा करून घेतला. आणि जो अस्तराचा भाग आहे तो असा उलटा ठेवून त्याच्यामध्येच इन्सर्ट केलेला आहे अशा पद्धतीने. त्यामुळे काय झालं,
आता जर समजा मी ह्या शिवणीला शिवण अशी जुळवून घ्यायची आधी. आपण ही शिवण आणि ही शिवण ही अशी जुळवून घ्यायची. म्हणजे असं हे जर हा जो राऊंड तयार होतो तो शिवायचा आहे आता आपल्याला. आणि मग आपण उलट्या बाजूनी ते शिवलेलं आहे, त्यामुळे आता अस्तर आपल्याला दिसताना त्याची जी शिवण आहे ती या दोन कापडांच्या मध्ये गेलेली आहे. या दोन्ही कापडांच्या मध्ये ती शिवण गेलेली आहे. ही शिवण आणि ही शिवण ही आपण जुळवलेली आहे. त्यामुळे आता आतमधून आपल्याला हे अस्तर असं दिसतं आणि बाहेरून हा भाग असा दिसतो, आहे की नाही. आणि आता त्याच्यानंतर मग मी काय करणार आहे, हे असं दुमडून घेणार आहे, असं त्याचा नेफा करायचा आणि त्याच्यामध्ये ती स्ट्रिंग किंवा जी आपण नाडी शिवणार आहे याच कापडाची मी शिवणार आहे ती याच्यातून ओवायची अशी राऊंड. आणि मग ती दोन्ही साईडनी अशी खेचायची, म्हणजे हे बटव्याचं तोंड असं बंद होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला बटवा तयार झालेला आहे. मी अशी पट्टी शिवून घेतली दुमडून. या इथे ओपन आहे, या इकडनं मला ती ही जी स्ट्रिंग मी शिवलेली, ही पट्टी शिवलेली आहे मी याच कापडाची, ती मी त्याच्यातून ओवणार आहे. तर ते हे जे आहे अशा स्ट्रिंग्स वगैरे त्या रेडीमेडसुद्धा मिळतात. इथे सिंगापूरमध्ये मला माहिती असलेलं एक ठिकाण आहे, म्हणजे डायसो म्हणून एक स्टोअर आहे, जॅपनीज स्टोअर आहे. तर तिथे अशा छोट्या छोट्या प्रोजेक्टसाठी, क्राफ्ट प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू उपलब्ध असतात आणि चांगल्या असतात, त्या स्वस्तात पण असतात. पण तिथे तुम्हाला रेडीमेड पण मिळू शकतं. पण मी हे घरी शिवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी आता ते याच्यात ओवणार आहे सगळं. आणि असं राऊंड करून दोन्ही साईडनी ते खेचायचं, म्हणजे तो बटव्याचं तोंड बंद होतं. अशा पद्धतीने मी ही शिवलेली जी पट्टी आहे ती मी याच्यामध्ये ओवते आहे. तर हे झाल्यानंतर ते दोन्ही साईडनी ती पट्टी आपल्याला ओढून घ्यायची, म्हणजे आपल्या हे बटव्याचं तोंड बंद होतं आणि तोच आपल्याला एक त्याचं हँडल म्हणून सुद्धा तेच वापरता येतं आपल्याला. तर मी आत्ता ही एवढी शिवलेली आहे. तुम्हाला पाहिजे तशी लहान मोठी तुम्ही शिवू शकता तुमच्या सोयीनुसार. आणि हे शिवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे एक्स्ट्रा उरलेले, जे शिवल्यानंतर एक्स्ट्रा उरलेले जे दोरे असतात ना असे, ते नीट कापून घ्यायचे. नाहीतर ते दिसायला खूप वाईट दिसतं की आपण जे इतका चांगला कपडा शिवलेला असतो किंवा एखादी वस्तू तयार केलेली असते आणि त्याच्यातून असे लहान मोठे असे दोऱ्याचे तुकडे डोकावत असतात, तर ते खूप दिसायला वाईट दिसतं. तर आपलं काम पूर्ण झालं की एकदा सगळीकडून नीट एक लहान कात्री घ्यायची त्याच्यासाठी आणि ते सगळं लहान लहान दोरे कापून घ्यायचे. अशा पद्धतीने मी ही दोरी अशी याच्यातून ओवून दोन्ही साईडने हे केलेली आहे. आता मी काय करेन, या दोरीची मी अशी या इथनं गाठ मारून टाकेन. पाहिजे असेल तर तुम्ही शिवू पण शकता, एखादी छोटीशी टीप घालता येते म्हणजे सुई दोऱ्याने पण करता येते. पण मी आत्ता अशी गाठ मारते, अशी घट्ट गाठ मारून टाकायची आणि मग हे असं इकडनं आतून ओढून घ्यायचं. असे दोन्ही साईडनी अशा स्ट्रिंग्स आलेल्या आहेत. ओढल्या एका साईडनी पण करता येतं तुम्हाला, जर एका साईडनी असा बटवासुद्धा चालू शकतो. आणि दोन्ही साईडने जर करायचं असेल तर दोन्ही बाजूनी एकसारखं ओढायचं, असं इकडनं थोडंसं, इकडनं थोडं, असा बटवा तयार होतो. आता हे मी नीट शिवायला पाहिजे. मी आत्ता नुसती गाठ मारलेली, तर हे असा बटवा तयार झाला. तर हा आपल्याला असा हातात घेऊनसुद्धा कुठे जाता येतं. काही आपल्याला छोट्या छोट्या आपल्या वस्तू ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. चष्मा म्हणा किंवा मोबाईल, किल्ल्या घराच्या, रुमाल एखादा, असं आपल्याला याच्यातून घेऊन जाता येतं.
आता हा अगदी मी सिंपल बटवा केलेला आहे, अगदी साधा, याच्यात काहीच नाही आहे. तर याच्यापेक्षा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे, आणि हा मोठा पण केला आहे थोडासा. लहान मोठे कुठल्याही आकाराचे आपल्याला बटवे करता येतात. तर अशा पद्धतीने हा बटवा तयार झालेला आहे. असं हा आणखीन एक मी बटवा तयार केलेला आहे माझ्याकडे असलेल्या कापडाचा. तर तो तयार करताना मी त्याचा बेस जो आहे तळ, तर तो मी असा स्ट्रेट लाईनमध्येच ठेवला. आधीच्या बटव्याचा मी दाखवताना सर्क्युलर केला होता ना, तर तसं नाही केलं ना, तर असं पण चालू शकतं. आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो. आणि हा बटवा थोडासा मोठा आहे आणि त्याचं तोंड असं बंद झालं या पट्ट्या घातल्यानंतर, त्यामुळे त्याला हा असा आकार आलेला आहे. तर ही जी पट्टी आहे किंवा काय नाडी म्हणायचं, मराठीत तरी त्याला पट्टी किंवा नाडीच म्हणतात. तर ती अखंड आहे. म्हणजे असं नाही की या साईडला एक आहे, या साईडला वेगळी, असं नाही आहे. ती पूर्ण अखंड आहे. त्यामुळे तुम्ही कशीही ती वापरू शकता. म्हणजे तुम्हाला एका साईडला जर ती हवी असेल तसं, एका साईडचं लहान मोठं कसंही तुम्ही वापरू शकता, कारण ती अखंड आहे. दोन्ही साईडनी तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीचा हा बटवा मी तयार केलेला आहे. याचा उपयोग पण खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. वेगवेगळ्या आपल्या वस्तू ज्या आपल्याला कायम लागतात लहान मोठ्या, तर ते असं एका जागी ठेवण्यासाठी प्लास्टिक कॅरियरला हा चांगला पर्याय आहे ना, की प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण काही वस्तू ठेवतो की व्यवस्थित राहाव्यात वगैरे म्हणून. तर त्याच्याऐवजी त्याला प्लास्टिकला हा कापडी पर्याय चांगला आहे आणि सिक्युअर आहे. कारण हे तोंड असं बंद असल्यामुळे त्याच्यातून काही पडण्याची वगैरे अजिबातच शक्यता नाही आहे. व्यवस्थित वस्तू राहतात. तर मी माझ्याकडे आणखीन 2-3 बटवे मी तयार केलेले आहेत ऑलरेडी. तर एक मी जीन्सच्या कापडाचा तयार केलेला आहे, डेनिम काय म्हणतात त्याला, त्या डेनिमच्या कापडाचा तयार केलेला आहे. त्याला मी छान लेस वगैरे लावून तयार केलेला आहे. तर तो बटवा आहे माझ्याकडे. तो याच्यापेक्षाही मोठा आहे, पण बटव्याच्या आकाराचा आहे. बटवा या स्वरूपात मी तयार केलेला आहे तो. आणि त्याचा पण मला चांगला वापर, म्हणजे ॲक्च्युली मी तो तर प्रवासात वगैरे सुद्धा वापरलेला आहे. नंतर माझ्याकडे एक सॅटिनचा मी तयार केलेला आहे बटवा. तर सॅटिनचा तो बटवा मी आत्तासुद्धा पुण्याला गेले होते तेव्हा माझी औषधं वगैरे ठेवण्यासाठी तो वापरत होते. कारण ती एकत्र माझी औषधं चांगली राहत होती. त्याच्यासाठी मला प्लास्टिकचा डब्बा, बॉक्स किंवा प्लास्टिकची पिशवी असं ठेवायची काही गरज नाही लागली. तर मी माझी औषधं ठेवण्यासाठी तो बटवा खूप वापरला. तर तो बटवा मात्र मी कसा केला आहे, ही अशी याच्यात कशी अशी अखंड पट्टी मी ओवलेली आहे ना, तर तो बटवा करताना मी काय केलं की मध्ये असं रेग्युलर अशी चौकोन अशी पट्टी लावली आणि त्याला आपल्या बॅगला कशी हँडल्स असतात ना, तशी हँडल्स तयार केले. फक्त त्याचा आकार मात्र पटव्यासारखा आहे. पण मग असं केल्यामुळे मला त्याला वेलक्रो लावायला लागलं. कारण हे कसं असं ही पट्टी ओढून घेतल्यावर हे तोंड बंद होतं आहे ना, तर तो बटवा तसं छोटं तोंड केलेलं आहे, पण त्याला मला एक छोटंसं वेलक्रो लावायला लागलं. पण तो पण बटवा खूप चांगला आहे. तर हा आणखीन एक मी लहान बटवा तयार केलेला आहे. अगदी छोटा आहे तो. तर लहान सहान वस्तू आपल्या कॉईन्स, किल्ल्या किंवा आणखीन काय लहान चार्जिंग केबल्स वगैरे असलं काय काय ठेवण्यासाठी आपण ते वापरू शकतो. त्याला मी एकाच साईडला ही अशी पट्टी लावलेली आहे. ही सुद्धा ॲक्च्युली अखंड पट्टी आहे. म्हणजे जरी ही एका साईडला मी ठेवलेली असली तरी ही अखंड पट्टी आहे, पूर्ण अशी राऊंडमध्ये. असं या साईडला एक, या साईडला एक अशी नाही आहे. तर ही पूर्ण अखंड पट्टी आहे. त्यामुळे तुम्ही या साईडनी पण ओढून घेऊ शकता, तुम्हाला पाहिजे असेल तर या साईडनी पण करू शकता, तुमचा जसा चॉईस असेल तसं. तर असे बटवे खूप छान वापरता येतात. काही वर्षांपूर्वी मी काही मोत्यांचे असे दागिने घेतले होते. तर ते दागिने मला अशा पद्धतीच्या बटव्यांमध्ये त्यांनी दिले.
आणि छान सॅटिनचा बटवा होता, गोलाकार आकाराचा, आणि त्याला अशी काळ्या रंगाची अशी नाडीसारखं लावलेलं होतं. आहे माझ्याकडे तो बटवा अजून. तर तो इतका चांगला बटवा आहे की त्याच्यात ते माझे ज्वेलरी पूर्ण व्यवस्थित मला सगळीकडे कॅरी करता येते सिक्युअरली. म्हणजे काही पडण्याची वगैरे अजिबात भीती नाही, आणि त्याला चेन नाही किंवा वेलक्रो नाही, काहीच नाही. फक्त एक अखंड कापड आहे, कापडाचा तो बनवलेला. त्यामुळे मला ती आयडिया फारच आवडली की असं छोटे छोट्या बटव्यांमध्ये आपण अशा वस्तू ठेवू शकतो, हो की नाही. म्हणजे हा डे टू डे लाईफमध्ये डे टू डे यूजसाठी सुद्धा हे असे बटवे आपण वापरू शकतो. प्लास्टिक कॅरियरसाठी किंवा कंटेनरसाठी हा एक कापडी पर्याय आहे. सध्या मी असं